माझा मित्र अमर पॅटले. मी जस्ट आत्तासा निघालो आहे, बघतोय. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता निघालो आहे. आज काय प्लॅन नसेल, मोस्ट ऑफ काल मित्र येणार आहे की नाही ते पण नाही माहिती. मागे जरा त्याची मॅनेजर जरा तू मैमै झाली होती, तर मोस्ट ऑफ तो आता सकाळी भेटणार की नाही माहीत नाही. मला फोन आला तर समजायचं नक्कीच हा येणार करू. आता बघूया काय कसं सीन. मी आता तर आहे नवरच्या नवजींच्या इथे. बस स्टॉपला जाऊया, बस पकडूया. बस नसेल तर खालीच जावं लागेल. खाली म्हणजे खालून ऑटो करावे लागेल, ते बेटर पडेल. बघूया आता कसा या प्लॅन रहेगा. मग अजून काय तुमचं काय कसं चाललं आहे? सध्या तरी मी बघतो आहे इथे दुसरं कुठे जॉब आणि हे भेटते का मोस्ट ऑफ. कारण की कसं आता इथे बघायला गेला तर टाईम यार पूर्ण कन्झ्युम करून घेतात ती लोक. डेंजर काहीतरी जास्ती असं बघायला गेला तर कन्झ्युम जास्तीच करतात काहीतरी, की नाही थांबूनच जायला लागेल, कंप्लीटच करून जायला लागेल, हेच करून जायला लागेल, तेच करून जायला लागेल, खूप काही. पण आता कसं बघायला गेलं तर मी दुसरा पण बघतो आहे माझ्याच फील्डमध्ये. मोस्ट ऑफ माझ्या फील्डमध्ये झालंच तर वेल अँड गुड, नाही दुसरे फील्ड चेंज करायची असा विचार चालू आहे. आता बघूया काय होतं. मी आता तर बस स्टॉपची इथे पोचलो आहे. बघूया बस किती वेळात येते. ॲपवरती बघायला लागेल किती वेळ आहे, म्हणजे कुठे आहे ती बघितलं लगेच दिसतात, म्हणजे तुम्हाला पण माहीत असेल. बघूया तसंच काहीतरी. तुमच्याशी मग डायरेक्ट भांडूप स्टेशनला बोलतो. आता आहे भांडूप ठाणा स्टेशनला. सॉरी माय बॅड, मी जरा वेगळा विचारत होतो. जस्ट आत्ताच पोचलो. ठाणा ट्रेन पकडली होती, 1 नंबर प्लॅटफॉर्मला होतो. तर मी आता जस्ट निघालो आहे. मी आता माझा मित्र काल तोच भेटलेला, तोच मित्राने फोन केलेला थोडा वेळ आधी. तो बोलला की तू आता इथे भेट, तिथे आपण रोज भेटतो, तुला सोडतो तिथेच भेट. त्या तिकडे जातो आहे. हा 1 नंबर प्लॅटफॉर्मला लय लांब पडतो आहे. मेंढी 2 नंबर प्लॅटफॉर्मला असेल तर लगेच बाहेर पडून लगेच जाता येतं. त्या मारीक इथून एवढं 1 नंबरच्या इथून एवढं चालत जावं लागतं थोडंफार बघायला गेलात तर. नेहमीची गर्दी ठाण्याला, नेहमीची गर्दी ऑलवेज. जसं बघायला तसं तिथून गर्दी भेटणार. अर्धा पब्लिक भाईंदर वसई ह्या साईडने जाण्याला पण असतो. जसं की तुम्ही बघायला गेलात तर इथून एस टी सुटतात ना, त्या मोस्ट ऑफ भाईंदर वसई या साईडला जाणारे असतात. तर आरामात हे भेटतं. आणि ठाणा बोलल्यावर खाऊ गल्ली तर आलीच, ते खूप आहे. तर बघायला गेलं तर इकडे हे बघा, इथं तुम्हाला दाखवतो मी. पोहे वडे खूप काही भेटेल खायला. गर्दी मजबूत असते, रात्रीचं पण असतं. मोस्ट ऑफ तुम्ही बघायला गेला तर रात्रीचे पण हे लोक लावतात. 4, 4:30, 5पर्यंत असतात ही लोक इकडे. आता एस टीच्या इथे आहे. काय गरम होत आहे, डेंजरवालं. हा इथे गजानन वडापाव अशा पद्धतीची टेस्ट आमच्या इथे पण चालू झालेलं आहे भांडूपला. मस्तच बनवतो यार, टेस्टच भरते. त्याची चटणी हा क्या बात आहे. चटणी पण 1 नंबर, वडा पण 1 नंबर आणि भज्या पण 1 नंबर. म्हणजे मला एस टीचं हे दाखवतो, एस टी स्टँड. हा एस टी स्टँड आहे पूर्ण. इथे आहे बघा, त्या ॲक्सिस थांबलेले असतात. इथून डायरेक्ट तुम्ही बघितलात तर भाईंदर आणि या साईडला जाऊ शकतात. मी काल जिथे उभा होतो तिथेच जातो आहे. तो येईल आता लगेच 2 मिनटावर पोचेल. म्हणजे हा काय इकडे रोज संध्याकाळचं इकडे सोडत होतो या स्टेडियमच्या इथे. मग तिथून क्रॉस करायचं आणि 4 नंबरला जायचं. तिथून मग आपली मस्त हे भेटते, आरामात जाता येतं. मी पोचलो इकडे. तो येईल आता थोड्या वेळात. आला की निघेन, तेव्हा बोलतो तुमच्याशी. बाय बाय. आता ट्रेनमध्ये आहे मी. मित्राने सोडला ठाणे स्टेशनला. जस्ट मजा, म्हणजे गाणी मी ऐकत आलो फुल एकदम. आपल्या लावणीवाले सॉंग सगळे पूर्णच्या पूर्ण. म्हणून शूट नाही केला कारण गाणी माझ्याच मोबाईलवरती वाजली होती. ट्रेन पकडली, पोचून थोड्या वेळात पटापट. बघूया आता.
भूक पण लागली आहे, लवकरात लवकर पोचायला पाहिजे स्टेशनला. बघूया कोण येतं का. भेटलं तर चांगलंच आहे, नाही भेटलं तर जाऊ दे, आपण बसने जाऊया. ते वेल अँड गुड होईल. त्याची नंतर बोलतो डायरेक्ट भांडूप स्टेशनला. ट्रेन तर आज पूर्ण खाली आहे, तुम्हाला दाखवतो आपण. पूर्णच्या पूर्ण ट्रेन खाली आहे. म्हणजे ह्या टायमिंगला मोस्ट ऑफ तरी गर्दी असते थोडीफार बघायला गेलात तर, पण मोस्ट ऑफ तरी ट्रेन आज पूर्ण खाली आहे. जस्ट निघालो आहे मी आता आहे बघ, ट्रेन आहे. जस्ट निघालो आहे. उजिन थोड्या वेळात भांडूप स्टेशनला. आता जस्ट भांडूपला पोचलो आहे मी. जस्ट चालत जातो, बघतो इथे पुढे ऑटो भेटते का. ऑटो भेटत असेल तर वेल अँड गुड, नाही तर कुठल्या तरी मित्राला बोलूया लवकरात लवकर याला सांगूया. बघूया काय ते कसं होतं. आज तसं पण हे आहे शुक्रवार आहे, काय नॉनव्हेजचं खायचं नाही, व्हेजच खायचं आहे. डाळ भात आणि पापड. विचार करतो डाळ भात पापडच घेऊ, तेच खाईन. बघूया आता कोण हे होतं का, की ऑटो भेटते का, चेक करूया. म्हणजे नंतर बोलतो मी डायरेक्ट पोचल्यावर एरियात. बाय बाय. आता जस्ट उतरलो आहे माझ्या एरियात. केसं बघू शकतात, हालत एकदम खराब झालेली आहे. मग काय बोलणार, केसं बघा फुल हलत आहेत. एवढा घामाने भिजलो आहे तर तुम्हाला काय सांगू, जामच काय ते. पटापट पोचायला लागेल, कारण बायकोला मी तेव्हा बोललो होतो की मी भांडूप ह्याला आहे आपला, म्हणजे खजाना उजनची इथे येतो आहे बरोबर. पटापटच पळायला लागणार आहे, मला तर हेच वाटतं आहे. बघूया. आज जास्ती काही एवढं हे नाही झालं. बाईकवरनं शूट करता नाही आलं यार. बाईकवरनं शूट करता आलं असतं तर तुम्हाला अजून मजा दाखवली असती. गाणी माझ्या ह्याच्यात 9 वाजता त्याच्या ह्याच्यात वाजली असती. तर गाणी वाजवत मस्त एकदम मजा करत आलो आहे आम्ही. लिटरली तुम्ही बघितलं असतात. या गरमीमुळे लय वाट लागली, जामच काहीतरी. बरं तो घरी जाऊन मस्त आंघोळ करेन, फुल भारी एकदम. नंतर मग जरा AC लावेन आणि बसेन. चला मी बोलतो तुमच्याशी नंतर. बाय बाय. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर कमेंट करा, सबस्क्राईब पण करा.